तर मित्रांनो आता सूर्यनारायणासाठी जी असते पूजा ती चालू आहे. राधिकाचे पाणी वगैरे घालणं आणि चांगलं असते या महिन्यात जास्तीत जास्त. पहिल्यांदा पाहत आहे मी पूजा करायला. नाही पण मी याच्या आधी नाही बघितलं. याच्यामध्ये चंदन आणि दूध. नमस्कार मित्रांनो, तर कसे काय मजेत असणार. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आज सकाळी इकडे काय चालू आहे ग? देवपूजा. म्हणजे आज हे असल्यामुळं सूर्यनारायण देवाची पूजा असल्यामुळं सकाळी उठून करावं लागते ते. आणि सूर्यनारायणाची पूजा म्हणजे कुठला काय असते आज? नारायण देव करावं लागते आज. नारायण देव रानूबाई. हा, तर पौष वेगळं नाव आहे. महिन्यामध्ये ते चार पहिला रविवार आहे. हा, पहिला रविवार. ते कसे मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार असतात तशा प्रकारे हे हा, तर हे पौष महिन्यातील पहिला रविवार. त्याच्या निमित्त जे असतात रविवारची पूजा, नारायण देवाची पूजा कशा प्रकारची म्हणतात ते पाहत आहे. पहिले गणपतीला स्थान आहे प्रत्येक देवाच्या आधी. त्याच्यापुढे हिस्वन पानावरती मांडलेला गणपती आणि नंतर इकडे आहे रांगोळी काढलेली स्वस्तिक आणि समोरची छोटीशी रांगोळी. असं आहे. देवपूजा वगैरे केली का आज? हो. आणि सगळे आज देवपूजा पण झालेली आहे राधिकाची. ती एक आहे. खूप लवकर चालू आहे. सकाळी उठून पूजा वगैरे चालू आहे. सर्व कार्यशु सर्वदाय. किती वाजताची पूजा असते आज? हे सकाळीच असते. पाचले सहालेच करतात बाया. पण आज वेट झाला आज खूप. नाही मंदिरात जाऊन आली का? हो. तर इकडे मंदिरात पण गेलेली आहे. आणि इकडं राधिकाची घरची पूजा होऊन आता काढत आहे. काय काढत आहे काय? हे सूर्यनारायण म्हणजे 6 सुतांचा 5 सुतांचा तातू काढून त्याच्यावर हे करायचं. बघूया आता काय तर नेमकं समजत. इकडे दाखव. तर असं आहे, साधा काढणं चालू आहे. काय म्हणू आता त्याला हे काढतात किरण असे. अच्छा, सूर्याचं का? सूर्यदेवाची पूजा. नारायण देवाची. नारायण देव तेच. आणि तर रानूबाई काढायची असते. अरे वा. आणि तर असं आहे. चंद्र काढत असते. एका इकडे चंद्र पण असते. अरे वा, हे तर खासच आहे इकडे. पहिल्यांदा पाहत आहे मी. पूजा करायला. नाही पण मी याच्या आधी नाही बघितलं. याच्यामध्ये चंदन आणि दूध आणि हे हळद कुंकू घेतले. गुलाल हळद. अरे वा, मस्त आहे. पण छान आहे. हे ताट काढले. आणि तांब्याच्या प्लेटीज काढतात का? हो. तुमच्या इकडे काढले का? तर इकडेच कमेंट मध्ये सांगा. किंवा आणखी काही असेल यामध्ये काय करतात तर ते पण सांगा. कारण प्रत्येक ठिकाणी वेगळं होते. आणि आज जे आहे काय म्हणतात पुस महिना, तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. आणि याच महिन्यात आता काय येणार आहे? मकर संक्रांती, तीळ संक्रांत. वेगवेगळे नाव आहे. काही ठिकाणी वेगळं असेल आणि याला प्रत्येक ठिकाणी वेगळं नाव आहे. जसं की ओरिसाकडे करतात काय म्हणतात ते उत्तरायण म्हणतात. तर चांगला सण असतो तिकडे. खूप सारा प्रकार जो म्हणतो मकर संक्रांतीचा चांगला केला जाते. गुजरातमध्ये पतंग वगैरे उडून तर ते असा प्रकार साजरा करतात. आणि आपल्या इकडं महाराष्ट्रातनी मकर संक्रांती म्हणून प्रसिद्ध आहे. आणि प्रत्येक ठिकाणी वेगळं आहे. हे उत्तरायण आणि तेच काय म्हणतात सूर्य जे आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवेश करतो. म्हणजे त्याचं ठिकाण बदलते प्रवास करण्याचं. आणि दिवस मोठा होत जात आणि रात्र लहान होत जाते. तर असं आहे. आणि हे काय घेत आहे का ते म्हणते? हे गाजर, आणखी वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या वालाच्या, आणखी बोर घेतलेले आणि खूप सारं असते याच्यात. ते आणखी ऊस असते आणि ती गव्हाची उंबी असते ती हिरवी ते पण असते. आणखी वस्त्र केलेलं. वस्त्र केले. आजच्या दिवशी मेन म्हणजे वस्त्र करायला जमत नसतं. असं आहे का? मग कसं काय केलं तू? अच्छा, अरे वा. तर हे पण आहे की आज वस्त्र करत नसेल म्हणून एक दिवस आधी करून ठेवतात. आणखी डोकं विंचरायला जमत नाही आज. आणि जमत नाही आज. सूर्यनारायण देवा अंगावर शितोळी जातात. अरे वा. धुनाई धुत नाही का आज? नाही. धुतात पण आपटत नाही. म्हणजे असं झालं की वरच्या ठिकाणी काही झालं नाही पाहिजे. खूप सारी अंधश्रद्धा आहे
किंवा मग एक प्रकारचं धार्मिक म्हटलं चालते, विश्वास असते एक, हो किंवा हे करू नये, विश्वास केलं तर गोष्टीवर. काहीतरी असे पडू शकते, हा. त्याचे हिशोबान असते मानलेलं. पण एक छान असते, छानसं वाटत आहे आजची पूजा वगैरे बघून आणि एवढं बघून. आणि आपलं जे आहे सूर्यनारायणाची पूजा, आणि इकडं सर्वच आहे मग नारायणाचा अवतार, जसं की श्रीकृष्ण. आणखी आजच्या विठ्ठल दिवशी गोड करतात काहीतरी, मी शिरा भाजलेला. हा, काय केलं तू स्वीट मध्ये मग? शिरा भाजले, काय गं? आणि असं आहे स्वीट मध्ये घेतलेलं आहे ना? त्याच्यामध्ये तुळशीचे पान ठेवलेले. अच्छा, नारायणसाठी विठ्ठल रुक्माईसाठी जसं तुळशीचं हे वाहतात. तसे नैवेद्य दाखवल्यावर आपण तुळशीचं पान टाकतो. आजचा गोड नैवेद्य असते त्याच्यामुळे केलेलं आहे का? हो. आणि हे काय गहू गहू ठेवलेले आहे, ते उंबी नाही सापडली तर मग मी गहूच घेतलेले. असं असते ना उंब्याच्या सध्या. बरं वगैरे मस्त आहे, छान वाटत आहे. पण हो, खूप भारी. करावंच लागते ना. आता कहाणी वाचायची, आरती करायची असते. आरती कशाची? नारायण देवाची बरं बा, तेव्हा नसते का आज? करावं लागते ना. मस्त वाटत आहे, पण छान वाटत आहे आज. हो. आपली महालक्ष्मी माता पण आहे वरती आणि गजानन महाराज पण आहे इकडे. पूजा वगैरे असलं काही असलं की खूप छान वाटते. हो. आणि दिवस कसं प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय ना. हो, करावंच लागते ना सर्व काही. हळद कुंकू सर्व वाहून हं. दिवे वगैरे लावायचे. आणि किती दिवे घेतलेले? 5. हे तुपाची फुलवात म्हणतात ना. तुपाची फुलवात आहे हं. समथिंग. हे 2 लावलेले, 2 बाहेर लावायचे. 2 बाहेर लावायचे. पूजा करायची ना. हा, बाहेर पण पूजा करायची आहे का? हा. तर हे सध्या दिवे वगैरे लावणार आहे, पूजा झालेली इच्छी. आणि आता रांगोळीवरची तिकडची पूजा करायची आहे ना. हो. तर चला बाहेर बघूया आज कशी रांगोळी काढली, कसं काय केलं राधिकानं सूर्यनारायणासाठी. आणि आजचा दिवस विशेष असते. आणि आता वेगवेगळ्या प्रकारच्या येणाऱ्या रांगोळ्या, कारण की आता मकर संक्रांतीचं जे असतात, काय असते का ते सर्व सौभाग्यवतीचं वाहन. हां सौभाग्य, ते तर असतेच म्हणा सौभाग्याचं वाहन. आणि वेगवेगळ्या रांगोळी टाईप म्हणतो आपण, किंवा मग अच्छा, ते वाहनाची रांगोळी म्हणतात ना. हा, सर्व वाहनाची रांगोळी ते पण येणार आहे. एक एक तुम्हाला दिसणार आहे प्रत्येक वाहनं. आता आज बाहेर सूर्यनारायणाची रांगोळी आहे, ती पण पाहणार आहे आपण. तर चला बाहेर जाऊया आपण आता लगेच. इथे हा, हे इथं. सध्या हे लावते का? इथं लावते का? हं. लाव. तर असं सध्या इथंच चालू आहे, त्याचे दिवे वगैरे लावणं. आई माचीस देता. अगरबत्ती लावलं. अगरबत्ती. माचीस ते त्याच्यामध्ये ठेवले. त्या देवघराच्या डावरमध्ये असते ना. हो ना, ते आतमध्ये आहे ना आता ठेवलेले. काढ डबे. माची सापडते का बेडीवर? माचीच सापडते ना, काऊन नाही आहे ना घरामध्ये. आहे का? नाही तर बाहेर असेल गॅस. नाही आहे. तुपाची दिवस आहे ना. हो. तुपाचा एक, तेलाचा एक. तर असं आहे मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटत आहे. तर सकाळ सकाळची राधिकाची पूजा छानशी वाटत आहे मला. आणि आई पण सोबत आहे पूजा वगैरे करू लागायला. आईनं पण सांगितलं, मला काही एवढं समजत नव्हतं. आई म्हणे सकाळीच करत असत पूजा. ठीक आहे, जे काही असेल ते त्याला काही नाही. करण्याला महत्व आहे. हो. तर कधी वेळ होते तर कधी काय होतं, त्याचं काय असतं. काय जण काहीच करत नाही, मग त्याचं काय. तर हे झाले इथली पूजा. आता तिकडे जायचं बाहेर. हो. नैवेद्य वगैरे दाखवून दर्शन घेऊन सर्व. चला आता बाहेर. तर मित्रांनो, आता सूर्यनारायणासाठी जी असते पूजा ती चालू आहे. राधिकाची पाणी वगैरे घालणं आणि चांगलं असते. या महिन्यात जास्तीत जास्त करतात. आणि वरती सूर्य आहे, झाडामुळे काही जास्त दिसत नाही. आणि मस्तपैकी इकडे आता काय घातले, रांगोळी काढलेली आहे. तर ते तिला वाटलं नाही पहिले व्हिडिओ वगैरे घेणार आहे, त्याच्यामुळे तिने साधी काढली, सिंपल काढली. पण नंतर आता मी डायरेक्ट शेटमध्ये घेत आहे.
होऊ शकते आता जे कलर उपलब्ध आहे त्याच्या हिशोबानेच काढलेले आहे तिनं, पण एक छान काढलेली आहे, मस्त वाटत आहे सूर्यनारायण. आणि जसं ते प्लेटवरती काढले तसंच काढलं नाही इकडे बाहेर हो इथं रांगोळीची काढली, तिथं ते चंदनाची काढली. हां चंदन तर मिक्स आहे, गुलाब दूध हां. तूप मिसळ मस्त असं वाण वगैरे टाकणं चालू आहे. आणि काय इकडं सूर्यनारायण आणि रांडेबाई रानूबाई समथिंग का कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय म्हणतात, आम्हाला पद्धतशीर माहित नाही. हां, कारण बऱ्याच वेळा आदित्य रानूबाई म्हणतात त्याला. हां रानूबाई समथिंग. हम्म. आणि इकडं चंद्र आणि इकडं छोटीशी जी आहे तुळशीपतची रांगोळी. आणि अशी आमची तुळस आहे घरासमोरची, जवळपास खूप मोठी झालेली आहे. ते 1-2 वर्ष झाले आहे ना. हा. तिला आईचं म्हणणं आहे की तिला छटावं लागते किंवा कमी करावं लागते, कमी पण ठीक आहे. उन्हाळ्यामध्ये जर झालं तिचं जे असतात छोट्या छोट्या वरच्या जे बारीक काळ्या असतात ते ऑटोमॅटिक सुकतात, तेव्हा बारीक होते ते. आणि खोड खूप मोठं झालेलं हिचं, बुडात गेल्यामुळे त्याच्या पण बुडात गेल्यामुळे खरंच किती मस्त छान वृंदावन तुळशी वृंदावन वाटत आहे आपल्याला. हम्म. छान कोणी वाटत आहे म्हणत मस्त. आहे. किती छान झाली म्हणून. तर मस्त आहे राधिकाची अशी पूजा, चांगली वाटली. हम्म. आता दिवा वगैरे लावायचं आणि लगेच काय हो. करायचं, नैवेद्य ठेवायचं आणि दर्शन घ्यायचं. हो. तर हा व्हिडिओ असाच होता मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असेल फॉलो करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय करू. बाय कर. बाय. बाय बाय. ओके बाय बाय मित्रांनो.